लास्ट लेक्चरला आपण कोणता पॉइंट बघितलेला होता? अल्कोहोल, फिनॉल्स आणि काय बघितलेला होता? तर इथर हा पॉइंट बघितलेला होता. आता अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर मध्ये आपण लास्ट पॉइंट कोणता बघितलेला होता? अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स मध्ये लास्ट पॉइंट आपण काय बघितलेला होता? ऍक्शन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. काय बघत होतो? ऍक्शन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स ऑन अल्कोहोल्स. हा कोणता याच्यामध्ये पॉइंट आहे? तर ब्रेकिंग ऑफ C-OH बॉन्ड मध्ये. कोणत्या याच्यामध्ये पॉइंट आहे? तर ब्रेकिंग ऑफ C-OH बॉन्ड मधला हा पॉइंट आहे. आता इथं लक्ष द्या की ह्या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये आपण कालच्या लेक्चरला बघितलं, कशाबद्दल बघितलं की ऍक्शन ऑफ आपण काय बघितली? ऍक्शन ऑफ HCl बघितलं, ऑन अल्कोहोल बघितलं. मग ऍक्शन ऑफ HCl ऑन अल्कोहोल बघताना तीन टाइप ऑफ अल्कोहोल्स बघितले. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल साठी कशाची गरज आहे? अनहायड्रस ZnCl2 ची गरज आहे. पण सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल साठी अनहायड्रस ZnCl2 ची गरज नाही आहे. तर आता आपण काय बघतोय बघा, ऍक्शन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स ऑन अल्कोहोल. त्यामधला सेकंड पॉइंट बघतो, ऍक्शन ऑफ HBr. ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल्स. ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल्स. आता इथे लक्ष द्या की HBr हा अनस्टेबल आहे. HBr हा कसा आहे? अनस्टेबल आहे. HBr अनस्टेबल आहे, त्यामुळे त्याला कसा प्रिपेअर करायला लागतो? इन सितू. HBr अनस्टेबल आहे, त्यामुळे त्याला प्रिपेअर करायला लागतो इन सितू. इन सितूचं मीनिंग काय? फ्रेशली प्रिपेअर्ड. इन सितूचं मीनिंग काय आहे? तर फ्रेशली प्रिपेअर्ड. बघा मी काय सांगते आहे, ऍक्शन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स ऑन अल्कोहोल हा जो पॉइंट बघत होतो त्यामध्ये आपण कोणत्या रिएक्शन्स बघतोय? ब्रेकिंग ऑफ C-OH बॉन्ड. म्हणजे हा बॉन्ड काय व्हायला पाहिजे? ब्रेक व्हायला पाहिजे, ह्याचा बघतोय. काल आपण बघितला ए पॉइंट बघितला, माझ्या मते ए असा बघितलेला होता, ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल्स. आता बी बघूया, ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल्स. आता जेव्हा आपण ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल्स म्हणतो तर एक लक्षात घ्या की HBr हा अनस्टेबल आहे आणि HBr अनस्टेबल असल्यामुळे HBr कसं प्रिपेअर करायला लागतो? फ्रेशली प्रिपेअर करायला लागतो. फ्रेशली प्रिपरेशन म्हणजे इन सितू. इन सितू म्हणजे काय? फ्रेशली प्रिपेअर्ड. मग HBr फ्रेशली प्रिपेअर करण्यासाठी आपण काय करतो? तर NaBr ला HNO2 बरोबर काय करतो? रिॲक्ट करतो. बघा, NaBr सोडियम ब्रोमाइडला HNO2 बरोबर रिॲक्ट केलं तर आपल्याला काय मिळतं? NaNO2 प्लस काय मिळतं? HBr मिळतं. आणि हा HBr कसा आहे? तर अनस्टेबल आहे. फ्रेशली प्रिपेअर करतोय म्हणजे काय करतोय? बीकर मध्ये NaBr आणि HNO2 काय करतोय? रिॲक्ट करतोय. सो व्हॉट आय एम सेइंग की HBr हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून इन सितू प्रिपेअर करायचं आहे. आणि इन सितू प्रिपेअर करण्यासाठी काय होणार आहे? आपण फ्रेशली प्रिपेअर्ड HBr घेणार. आणि फ्रेशली प्रिपेअर्ड HBr काय घेणार? मिक्सचर ऑफ अनहायड्रस NaBr प्लस HNO2. आपल्याला काय मिळाला? NaNO2 प्लस HBr. HBr काय आहे? अनस्टेबल. आता हा HBr अनस्टेबल हा आपल्याला वापरायचा आहे. मग काय काय रिॲक्शन होते बघा. प्रायमरी, इथं परत प्रायमरी अल्कोहोल्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन टर्शरी अल्कोहोल. आणि HBr ची ही रिॲक्टिव्हिटी कोणाच्या मध्ये होते? HBr ची रिॲक्टिव्हिटी प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्सच्या मध्ये होते. तर पहिला बघा, प्रायमरी अल्कोहोल. पहिला कोणता पॉइंट बघा? प्रायमरी अल्कोहोल. आता प्रायमरी अल्कोहोल मध्ये काय लिहिते? R-CH2-OH. हा प्रायमरी का आहे? कारण ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच अल्किल ग्रुप जॉईन आहे. सो R-CH2-OH प्लस HBr. पण हा HBr कसा आहे? अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे इन सितू प्रिपेअर केले. इन सितू प्रिपेअर केले त्यामुळे रिॲक्शन एरोवरती लिहायला लागणार आहे. अनहायड्रस NaBr प्लस
HNO2 नो 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 सॉरी 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 HNO2 नहीं, HNO2 नहीं, सॉरी सॉरी HNO2 नहीं नहीं HCl किंवा H2SO4 किंवा HBr वापरा. सॉरी NaNO2 नाही, म्हणजे इथं काय मिळणार आहे NaCl आणि काय मिळणार आहे HBr. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, इथं लक्ष द्या. ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल. HBr हा काय आहे अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे त्याला इन सितू प्रिपेअर करतो. इन सितूचं मिनिंग फ्रेशली प्रिपेअर्ड असतं. इन सितूचं मिनिंग काय असतं फ्रेशली प्रिपेअर्ड असतं. मग NaBr प्लस HCl काय देतं हे बघा. Br जो आहे तो Cl च्या जागी जातो आणि Cl च्या जागी कोण येतो तर Cl च्या जागी Br आणि Br च्या जागी Cl. मग तुम्हाला NaCl प्लस HBr मिळतं. HBr हा काय आहे अनस्टेबल आहे. हा अनस्टेबल HBr जेव्हा आपण रिॲक्ट करतो कोणाबरोबर प्रायमरी अल्कोहोल, पण इथं ॲरो वरती लिहावं लागेल. आता एक लक्षात घ्या इथं की आपण जेव्हा इथं कंडिशन लिहितो प्रायमरी अल्कोहोल साठी अनहायड्रस काय घेतो NaBr घेतो, पण HCl जो असतो तो काय असतो कॉन्सन्ट्रेटेड HCl. HCl जो असतो तो काय असतो कॉन्सन्ट्रेटेड HCl. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HClच वापरायचं, तुम्ही कोणताही ऍसिड वापरू शकता. HNO3 नाही वापरायचा, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड पण वापरू शकता. इथं बघा NaBr प्लस H2SO4. मला सांगायचं दोन हायड्रोजन आहेत ना, मग इथं घेताना काय घेतो 2 टाइम्स घेतो. 2 टाइम्स NaBr प्लस H2SO4. कसा घ्यायचा कॉन्सन्ट्रेटेड. कोणासाठी प्रायमरी अल्कोहोल साठी. सेकंडरी अल्कोहोल साठी डायल्यूट घ्यायचा, टर्शरी अल्कोहोल साठी पण डायल्यूट घ्यायचा, कारण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय असते कमी असते. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय असते कमी. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कमी असते, त्यामुळे मोर रिॲक्टिव्ह बनवण्यासाठी आपण काय यूज करतो कॉन्सन्ट्रेटेड HCl. कसा प्रिपेअर केलाय कॉन्सन्ट्रेटेड HCl जो आहे सॉरी कॉन्सन्ट्रेटेड HBr यूज करतो. त्या कॉन्सन्ट्रेटेड HBr कसा बनवला तर कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरला किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इथं बघा दोन NaBr आहेत ना, हा 2 Br आणि 2 H काय देतं 2HBr आणि हा 2HBr कसा असतो अनस्टेबल असतो. 2HBr कसा असतो अनस्टेबल असतो आणि बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे तर बाय प्रोडक्ट मिळणार आहे Na2SO4. काय मिळणार आहे Na2 काय मिळणार आहे तर SO4. तर इथे लक्ष द्या काय काय केलं आपण. लक्ष देते का बघा, फक्त एक मिस्टेक मी केलेली ते लक्ष देऊन बघा की NaBr प्लस HCl करायचं किंवा NaBr प्लस H2SO4 करायचं. तुम्हाला अनस्टेबल HBr मिळतं, अनस्टेबल HBr मिळतं. बाय प्रोडक्ट एकतर NaCl सॉल्ट मिळेल आणि सल्फ्युरिक ऍसिड असेल तर Na2SO4 मिळेल. आता जो काय हा HBr आहे हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे आणि त्याला कसा प्रिपेअर केलाय इन सितू. इन सितू म्हणजे तो कसा आहे फ्रेशली प्रिपेअर्ड आहे. इथं रिॲक्शन काय होते बघा, हा पार्शियल प्लस असतो, हा पार्शियल मायनस असतो, हा पार्शियल प्लस असतो, हा पार्शियल मायनस असतो. मग OH मायनसच्या जागी Br येतं आणि Br च्या जागी काय येतं OH येतं. म्हणजे इथं आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळतं R-CH2 डॅश OH च्या जागी काय आला Br, म्हणजे इथं काय आला Br प्लस इथं काय मिळणार आहे H. हा H आहे तसा, इथं काय येणार आहे OH, म्हणजे काय मिळणार आहे अल्किल ब्रोमाइड. पण कसला अल्किल ब्रोमाइड मिळणार आहे प्रायमरी अल्किल ब्रोमाइड. कसला अल्किल ब्रोमाइड मिळणार आहे प्रायमरी अल्किल ब्रोमाइड. बघा मी काय सांगते ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल. HBr हा कसा आहे अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे त्याला कसा प्रिपेअर केलाय इन सितू. इन सितू म्हणजे कसा प्रिपेअर केलाय तर फ्रेशली प्रिपेअर केलाय. मग फ्रेशली प्रिपेअर कसा केला HBr जो अनस्टेबल आहे तो फ्रेशली प्रिपेअर कसा केला तर अनहायड्रस NaBr घेतलं आणि HCl घेतलं. आता डिपेंड करतं HCl कॉन्सन्ट्रेटेड असू शकतो किंवा HCl डायल्यूट पण असू शकतो. तसाच कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असू शकतो किंवा डायल्यूट H2SO4 असू शकतो. आता काय तर फॉर प्रायमरी अल्कोहोल्स, कशासाठी फॉर प्रायमरी अल्कोहोल्स कॉन्सन्ट्रेटेड HBr इज रिक्वायर्ड. फॉर प्रायमरी अल्कोहोल्स कसला रिक्वायर्ड असतो
कॉन्सन्ट्रेटेड HBr रिक्वायर्ड असतो. मग कॉन्सन्ट्रेटेड HBr रिक्वायर्ड असतो त्यामुळे जो तुम्ही ऍसिड घेताय इन सिटू प्रिपरेशनला, मग तो H2SO4 असू दे किंवा HCl असू दे, तो कसा घेताय, कॉन्सन्ट्रेटेड घेताय. मग ह्याचे एक्झाम्पल्स लिहिते, प्रायमरी अल्कोहोल्सचे एक्झाम्पल लिहिते बघा. CH3-CH2-OH प्लस काय, HBr. आता हा कसला अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे, म्हणून कॉन्सन्ट्रेटेड HBr घ्यायचं, कारण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कमी असते. मग ती रिॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी HBr कसा घ्यायचा, तर कॉन्सन्ट्रेटेड घ्यायचा. इथं Br मायनस असतं आणि इथं H प्लस असतं. इथं CH2 चा प्लस असतो आणि इथं OH काय असतं, मायनस. एरो वरती काय लिहायचं, अनहायड्रस NaBr प्लस HCl. पण HCl कसं आहे, कॉन्सन्ट्रेटेड. कधीही लक्ष ठेवा की जेव्हा पण तुम्ही एखादी गोष्ट प्रिपेअर करताय इन सिटू, फ्रेशली प्रिपेअर्ड जेव्हा मला घ्यायचं असते, म्हणजे एखादा सबस्टन्स अनस्टेबल आहे, अनस्टेबल असल्यामुळे मला जेव्हा त्याला फ्रेशली प्रिपेअर करायचं असते, मग फ्रेशली प्रिपेअर करण्यासाठी जे काय कंडिशन्स लागले, काय लागलं, NaBr लागलं आणि HCl लागलं, ते एरो वरती लिहिणं अनिवार्य आहे. ते एरो वरती लिहिणं अनिवार्य आहे. अनिवार्य आहे म्हणजे काय आहे, तर कंपल्सरी आहे. अनिवार्य आहे म्हणजे काय आहे, कंपल्सरी. इथं काय येणार आहे, OH च्या जागी काय जाणार आहे, Br, आणि Br च्या जागी काय येणार आहे, OH. तर प्रोडक्ट मिळणार आहे CH3CH2-Br प्लस इथं काय मिळणार आहे, HOH. म्हणजे हा कोण फॉर्म झाला, तर इथिल ब्रोमाइड. कशापासून फॉर्म झाला, इथिल ब्रोमाइड कशापासून फॉर्म झाला, तर इथिल अल्कोहोल पासून. आता नेक्स्ट बघा इथं नेक्स्ट एक्झाम्पल एन प्रोपिल अल्कोहोल घेते. एन प्रोपिल अल्कोहोल कसा असतो, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. हा कोण आहे, एन प्रोपिल अल्कोहोल. कोण आहे हा, एन प्रोपिल अल्कोहोल आहे. ह्या एन प्रोपिल अल्कोहोलला आपण कशाबरोबर रिॲक्ट करतो, HBr. H पार्शियल प्लस Br पार्शियल मायनस, आणि हा घेताना कसा घ्यायचा, कॉन्सन्ट्रेटेड. हा HBr अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे त्याला इन सिटू प्रिपेअर केलंय. इन सिटू प्रिपेअर केलं म्हणजे फ्रेशली प्रिपेअर केलंय. मग फ्रेशली प्रिपेअर केलं तर एरोवरती घ्यायचं गरजेचं आहे, काय, अनहायड्रस NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे लिहिणं गरजेचं आहे एरोवरती. हा, मग आता काय होणार आहे, OH च्या जागी Br जाणार आणि Br च्या जागी काय येणार आहे, OH. म्हणजे ते प्रोडक्ट काय मिळणार, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस H डॅश काय येणार आहे, OH. म्हणजे ते काय येणार आहे, तर N प्रोपिल अल्कोहोल. काय मिळणार आपल्याला, N प्रोपिल अल्कोहोल. बघा हे रिॲक्शन समजले का, लक्षात येतात का, बघा की आपण आता कोणता बघतोय, ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल्स बघतोय. HBr हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून त्याला कसं प्रिपेअर केलंय, इन सिटू. इन सिटूचं मिनिंग काय आहे, फ्रेशली प्रिपेअर्ड आहे. फ्रेशली प्रिपेअर कसं केलं, तर NaBr ला कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिॲक्ट केलं फॉर प्रायमरी अल्कोहोल. जर सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल असतं तर इथं डायल्यूट घ्यायचं. कॉन्सन्ट्रेटेड HCl च्या इथं काय घ्यायचा, डायल्यूट घ्यायचा. किंवा H2SO4. प्रायमरी अल्कोहोल साठी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचा, पण सेकंडरी आणि टर्शरी साठी काय घ्यायचा, डायल्यूट घ्यायचा. तर 2NaBr plus H2SO4 gives 2HBr plus Na2SO4 and NaBr plus HCl काय येणार आहे, Br च्या जागी Cl, Cl च्या जागी Br म्हणजे NaCl plus HBr येणार. ओके, सो नाउ नेक्स्ट बघा, प्रायमरी अल्कोहोल साठी कॉन्सन्ट्रेटेड HBr लागतो, कारण प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी काय आहे, कमी आहे. मग RCH2-OH प्लस HBr. HBr कसा आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. ह्याची रिॲक्शन एरो वरती काय करतो, अनहायड्रस NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. OH च्या जागी Br येतो, Br च्या जागी OH येतो. मग इथं काय मिळणार आहे, R-CH2Br प्रायमरी अल्किल ब्रोमाइड, आणि इथं काय मिळणार आहे, तर वॉटर. हा, ह्याचे एक्झाम्पल्स बघा. हा काय आहे, CH3CH2. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला एकच कार्बन आहे, म्हणजे हा कसला अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे.
OH च्या जागी Br आला, Br च्या जागी OH आला. रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये झाली तर अनहायड्रस NaBr प्लस HCl कॉन्सन्ट्रेटेड. का तर प्रायमरी अल्कोहोल आहे तर कॉन्सन्ट्रेटेड HBr पाहिजे. सेम रिएक्शन CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH प्लस HBr. OH च्या जागी Br आणि Br च्या जागी OH. रिएक्शन होताना काय देणार आहे अनहायड्रस NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl gives CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. एन प्रोपिल अल्कोहोल प्लस काय फॉर्म झाला तर वॉटर. ह्यामध्ये काय डाऊट आहे का सांगा. रिएक्शन्स बघा, काय डाऊट आहे का सांगा मला. स्क्रीनशॉट घ्या आणि लिहायचे आहेत ना सगळे रिएक्शन्स बुक मध्ये आणि कंडिशन्स जे मी सांगते ते पण लिहून घ्या. आता नेक्स्ट रिएक्शन बघूया. नेक्स्ट रिएक्शन ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल. पण प्रायमरी अल्कोहोल का सेकंडरी अल्कोहोल तर सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल का सेकंडरी अल्कोहोल तर सेकंडरी अल्कोहोल. इथं बघा सेकंडरी अल्कोहोल. आता सेकंडरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी प्रायमरी अल्कोहोल पेक्षा काय असते जास्त असते. तेव्हा आपण काय केलं NaBr प्लस HCl. तो HCl घेताना कसा घेतला तर डायल्यूट घेतला. मग Br च्या जागी Cl जाणार आणि Cl च्या जागी काय येणार आहे Br. म्हणजे इथं मिळणार काय आहे NaCl प्लस HBr. पण हा HBr कसा मिळाला तर डायल्यूट. हा HBr कसा मिळाला तर डायल्यूट. कारण primary alcohols are more reactive than secondary and secondary alcohols are more reactive than tertiary. Sorry, primary alcohols are less reactive. उलट लिहिलं बघा. Primary alcohols are more reactive than secondary and secondary alcohols are more reactive than tertiary. मग मी तुम्हाला काय म्हटलं HBr कसा आहे अनस्टेबल आहे. HBr अनस्टेबल आहे म्हणजे त्याला कसं प्रिपेअर करायला पाहिजे फ्रेशली प्रिपेअर करायला पाहिजे. मग HBr जर फ्रेशली प्रिपेअर करायचा असेल तर आपण कोणाबरोबर रिॲक्ट करतो NaBr प्लस HCl डायल्यूट HCl कारण सेकंडरी अल्कोहोल साठी पाहिजे. तर रिॲक्शन काय येणार आहे R-CH2 सॉरी R-CH-R ना. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन असायला पाहिजे दोन. दोन अल्किल ग्रुप आहेत म्हणजे तिथं दोन कार्बन असणार आहेत जे की जॉईन असणार आहेत. ह्याला रिॲक्ट केलं HBr बरोबर. पण हा HBr कसा आहे डायल्यूट. HBr अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे त्याला कसं प्रिपेअर केलंय फ्रेशली प्रिपेअर केलंय. फ्रेशली कसं प्रिपेअर केलंय तर अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट काय घेतले तर HCl. मग OH च्या जागी काय येणार आहे Br. Br च्या जागी काय येणार आहे OH. म्हणजे तो प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे R-CH-R. इथं काय येणार आहे Br प्लस इथं काय येणार आहे H-OH. म्हणजे हा कसला अल्कोहोल मिळाला तर कसला ब्रोमाइड मिळाला तर सेकंडरी अल्किल ब्रोमाइड. काय मिळाला सेकंडरी अल्किल ब्रोमाइड. बघा R-CH-R आणि CH ला OH आहे म्हणजे ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत दोन. ह्याला कोणाबरोबर रिॲक्ट केलं डायल्यूट HBr बरोबर रिॲक्ट केलं. हा जो HBr हा कसा फॉर्म झालाय अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट HCl पासून प्रिपेअर केलाय. मग OH च्या जागी Br येणार आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. ह्याला रिॲक्ट केल्यावर मला काय मिळणार आहे सेकंडरी अल्किल ब्रोमाइड. काय मिळणार आहे सेकंडरी अल्किल ब्रोमाइड आणि प्रोडक्ट काय असणार आहे वॉटर. म्हणजे एक्झाम्पल्स बघूया. म्हणजे एक्झाम्पल्स कोणते आहेत तर आयसोप्रोपिल अल्कोहोल एक घेऊया. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल एक घेऊया. आयसोप्रोपिल अल्कोहोल एक घेऊया आणि सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल एक घेऊया. इथं बघा हा CH आणि इथं काय लिहिते OH. इथं एक CH3 लिहिते इथं एक CH3 लिहिते. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत दोन. म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला सेकंडरी. पण टोटल कार्बन किती आहेत तीन. त्यामुळे ह्याचं नाव काय असणार आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्याचं नाव काय असणार आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल.
या आयसोप्रोपिल अल्कोहोल बरोबर कोणाला रिॲक्ट केलं तर डायल्यूट HBr. पण हा डायल्यूट HBr कसा प्रिपेअर केलाय इन सितू. इन सितू कसा प्रिपेअर केलाय तर रिॲक्ट केलं NaBr प्लस डायल्यूट HCl. NaBr कसा आहे अनहायड्रस. NaBr कसा आहे अनहायड्रस. मग काय येणार आहे OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. म्हणजे रिॲक्शन मध्ये मिळणार CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 इथं H इथं Br च्या जागी OH आणि OH च्या जागी Br म्हणजे HOH. तर काय मिळालं आयसोप्रोपिल ब्रोमाइड. काय मिळणार आपल्याला आयसोप्रोपिल ब्रोमाइड. रिॲक्शन लक्षात येते का बघा. काय झालं CH3 सिंगल बॉन्ड CHOH प्लस डायल्यूट HBr in presence of anhydrous NaBr plus dilute HCl. एरो वरती का लिहिलं तर HBr अनस्टेबल आहे. HBr अनस्टेबल आहे म्हणजे त्याला फ्रेशली प्रिपेअर केलंय म्हणून एरो वरती लिहिलं. म्हणजे OH च्या जागी काय आला Br आणि Br च्या जागी काय आला OH आला. हा रिप्लेस होऊन काय फॉर्म झाला तर आयसोप्रोपिल ब्रोमाइड फॉर्म झाला. नेक्स्ट बघा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 इथं काय लिहायचा OH म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. काय आहे सेकंडरी ब्युटिल काय आहे अल्कोहोल. ह्या सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलला कोणाबरोबर रिॲक्ट केलं डायल्यूट HBr बरोबर रिॲक्ट केलं तर काय मिळणार रिॲक्शन अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट HCl बरोबर जर रिॲक्ट केलं तर OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय जाणार आहे OH. फक्त सबस्टिट्यूशन होतं. प्रोडक्ट काय मिळणार CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 इथं काय मिळणार आहे तर Br प्लस बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे तर H-OH. OH च्या जागी Br आला आणि Br च्या जागी काय गेला OH. सबस्टिट्यूशन झालं. त्याला कोणती रिॲक्ट हा काय फॉर्म होणार आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलच्या जागी हा काय फॉर्म होणार आहे सेकंडरी ब्युटिल काय फॉर्म होणार आहे तर ब्रोमाइड. काय फॉर्म होणार आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. रिॲक्शन येते का बघा लक्षात. रिॲक्शन लक्षात येते का बघा. बघा समजली का रिॲक्शन. बघा आता नेक्स्ट रिॲक्शन बघा टर्शरी अल्कोहोल्स बरोबर सेम राहणार. टर्शरी अल्कोहोल साठी कंडिशन NaBr प्लस डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 गिव्स NaCl प्लस डायल्यूट HBr. पण हा HBr कसा असणार आहे तर अनस्टेबल असणार आहे. सेकंडरी अल्कोहोलच्या जागी काय लिहूया आपण टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलला काय NaBr प्लस डायल्यूट HCl मग Br च्या जागी Cl आणि Cl च्या जागी Br. टर्शरी अल्कोहोल तसाही जास्त रिॲक्टिव्ह असतो पण तुम्ही इन सितो HBr फॉर्म केलाय ना आणि HBr कसा आहे अनस्टेबल आहे ना. HBr कसा आहे अनस्टेबल आहे तुम्ही त्याला इन सितो प्रिपेअर केलं त्यामुळे त्याला कंपल्सरी लिहायला लागणार. मग टर्शरी अल्कोहोल काय असतं ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप जॉइन आहे 3. अल्किल ग्रुप 3 जॉइन आहेत म्हणजे इथं कार्बन असणार आहे इथं कार्बन असणार आहे इथं कार्बन असणार आहे. म्हणजे ह्याला कसला अल्कोहोल म्हणतो टर्शरी अल्कोहोल. मग टर्शरी अल्कोहोलला जेव्हा आपण कोणाबरोबर रिॲक्ट करतो HBr बरोबर डायल्यूट HBr जो की अनस्टेबल आहे आणि अनस्टेबल आहे मग तो कसा प्रिपेअर केलाय इन सितू. इन सितू कसा प्रिपेअर केलाय तर काय घेतलाय अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट HCl. तर OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळतं CH3 सिंगल
बॉन्ड सी, सॉरी आर सिंगल बॉन्ड, इथे आर येणार आहे, इथे काय येणार आहे आर सिंगल बॉन्ड. हे बघा OH च्या जागी Br, Br च्या जागी OH, म्हणजे इथं काय येणार आहे तर Br प्लस H सिंगल बॉन्ड OH, म्हणजे इथं काय असणार आहे टर्शरी अल्किल ब्रोमाइड. काय मिळणार आपल्याला टर्शरी अल्किल ब्रोमाइड. रिप्लेसमेंट झाली, दुसरं काहीही झालेलं नाहीये. आता बघा हा नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा, ह्याचे एक्झाम्पल्स बघा, ह्याचे एक्झाम्पल्स बघा. ह्याचे एक्झाम्पल्स बघा काय आहे तर CH3 सिंगल बॉन्ड C, CH3 CH3 आणि इथं काय लिहिते OH, म्हणजे ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत 3, म्हणजे याला काय म्हणणार आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय हा टर्शरी ब्युटिल काय आहे अल्कोहोल. ह्या टर्शरी ब्युटिल अल्कोहोलला कोणाबरोबर रिॲक्ट करते मी HBr. हा HBr कसा आहे तर अनस्टेबल असल्यामुळे त्याला इन सितू प्रिपेअर केलं. काय वापरून अनहायड्रस ZnCl2 सॉरी अनहायड्रस NaNO2 प्लस डायल्यूट काय वापरला तर HCl NaBr. सॉरी मी खूप मिस्टेक करते, सॉरी. अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट HCl वापरला, ठीक आहे. त्यापासून हा फॉर्म झालाय. मग OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH, म्हणजे इथं काय येणार आहे CH3 इथं Br प्लस इथं काय येणार आहे H सिंगल बॉन्ड OH, काय येणार आहे H सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH. हा कोण फॉर्म झाला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. कोण फॉर्म झाला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. बघा लक्षात येते का कसं फॉर्म झाला. ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला आणि किती कार्बन जॉईन आहेत 3. ज्या कार्बनला OH जॉईन आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहे 3 जॉईन आहे. ह्याला HBr बरोबर रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट HCl. ॲडोवरती NaBr प्लस डायल्यूट HCl कंपल्सरी लिहायचं, कारण HBr अनस्टेबल आहे त्यामुळे आपण त्याला इन सितू प्रिपेअर करतोय. मग OH च्या जागी Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि एक एक्झाम्पल घेऊया आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथं CH2 इथं परत CH3 इथं काय लिहिते OH प्लस HBr. अनस्टेबल असतो HBr आणि डायल्यूटच असतो, कारण टर्शरी अल्कोहोल तसेही खूप रिॲक्टिव्ह आहे. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस NaBr प्लस डायल्यूट HCl. हा अनहायड्रस NaBr आणि डायल्यूट HCl ना इन सितू ना HBr फॉर्म केलाय. काय होतंय बघा, हा कसला आहे अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल. पण कोणता टर्शरी अल्कोहोल आहे तर एक बघा, ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती कार्बन जॉईन आहेत 3. ह्याला कोणता म्हणणार टोटल कार्बन काउंट करा 1 2 3 4 आणि 5, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो टर्शरी पेंटिल अल्कोहोल. काय म्हणतो आपण ह्याला टर्शरी पेंटिल अल्कोहोल. मग इथं काय येणार आहे OH च्या जागी काय येणार आहे Br आणि Br च्या जागी काय येणार आहे OH. इथं प्रोडक्ट काय मिळणार आहे CH3 सिंगल बॉन्ड C, इथं पण CH3 इथं CH2 इथं काय येणार आहे CH3 इथं काय येणार आहे Br प्लस इथं काय मिळणार आहे तर H-OH. हा टर्शरी आहे. मग इथं काय मिळाला टर्शरी पेंटिल ब्रोमाइड. काय मिळाला टर्शरी पेंटिल ब्रोमाइड. ह्याचं कॉमन नेमिंग मी सगळ्यांचे कॉमन नेमिंग लिहिले, पण तुम्ही काय लिहायचे IUPAC नेमिंग लिहायचं. काय लिहायचं त्याचं IUPAC नेमिंग. रिॲक्शन समजतायत का बघा ह्या.